ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। आज आपण 2 खंडानंतर 3ऱ्या खंडात प्रवेश करणार आणि 2 खंडामध्ये जे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान सांगितलेले आहे, जे जाणूनच जीवनाची इति कर्तव्यता होऊ शकते, ते सर्वसामान्य माणसाला समजावं म्हणून एक आख्यायिका रूपाने प्रतिकात्मक रूपाने ते सांगितलेले आता या खंडात। आणि म्हणून त्याचा विशेषतः पहिल्या खंडाशी संबंध असल्यामुळे तात्विक आणि प्रतिकात्मक आपण प्रथम खंड एकदा वाचून मग त्याची गोष्ट काय आहे आणि यात कसं दिलं आहे, त्याचा मग आतला अर्थ काय आहे आपण बघणार आहोत। तर तुम्ही आता जसं येईल तसं माझ्याबरोबर वाचा, म्हणजे दुप्पट वेळ लागणार नाही। शांती पाठापासून काढा पहिला खंड आणि मग जरा गोष्ट काय सांगतो आणि त्याचा सारतत्वाचा भाग कसा संबंधित आहे पहिल्याशी ते आपण चिंतनात घेणार आहोत। म्हणा सहनावतु। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। दुसरा शांतिपाठ। ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। आता केनेशितम्। ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथम प्रैतियुक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौदिवो विनक्ति। श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यत् वाचोः वाचं सौ प्राणस्य प्राणः चक्षुषः चक्षुः अतिमुच्य धीराः प्रेत्यास्मान् लोकादमृता भवन्ति। न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमः यथेतदनुशिष्यात् अन्यदेव तद्विदितात् अथो अविदितादधि इति शुश्रुम पूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे। यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते। यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते।
यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंसि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यश्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यत्प्राणेन न प्राणिति येन प्राण प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. अशा तऱ्हेनं जी सर्वसाधारण ज्ञानाची प्रणाली आहे त्याचाच उपयोग ह्या ऋषींनी करून की प्रथम आपल्याला माहीत काय त्याच्याबाबत जाणीव ठेवायची आणि माहीत नाही त्याच्याबाबत निर्देशन करायचं चंद्र शाखा न्यायानं. चंद्र आपल्याला एकदम दाखवता आला नाही तरी पठाण बोटात एक बाण दाखवून त्या दिशेने आपण कोणाचं तरी लक्ष वेधून घेतो आणि मग सांगतो त्या दोन्ही डाळीच्या पलीकडे तो आहे. तसं विद्यार्थ्याचा प्रश्न होता की माझं शरीर मन काम करतं, विशेषतः मन, आपले डोळे, कान, वाचा, प्राण हे सगळं कार्य करतात. तर कोणाच्या सामर्थ्याने काय स्वतःच्या की त्या का दुसऱ्याच्यामुळं? स्वतःच्या असेल तर मग हेच इंद्रियच आत्मतत्व होईल, तेच चैतन्य होईल. ऋषींनी निक्षून सांगितलं की हे किती तुमची व्यक्तित्वाचे पैलू असले तर त्या चैतन्याशिवाय हे काम करू शकत नाही. आणि म्हणून सांगत असताना अशी निर्देशात्मक भाषा वापरली की जे मनाचं मन आहे, प्राणाचा प्राण आहे, कानाचं कान आहे वगैरे वगैरे. शेवट आणखी परमकारुणिकतेने हेही सांगितलं की ते कान आणि मनाच्या पलीकडे असल्यामुळे तिथे त्याला प्रवेश नाही. तसं इलेक्ट्रिसिटीमुळं बल्बला प्रकाश देण्याची क्षमता येते, पण बल्ब इलेक्ट्रिसिटीला विजेला जाणू शकत नाही. तसं आपल्यामध्ये असलेलं हे चैतन्य तेच आत्मतत्व आहे. आत्मा किंवा ब्रह्म कधीतरी आकाशात जाऊन बसलं आणि फक्त रविवारच्या रविवारी येतं किंवा गुरुवारी शुक्रवारी असं ब्रह्म फार शंकात्मक आहे. हे सतत आहे आपल्या प्रत्येक विचाराच्या मागे. आणि मग तिथे हेही सांगितलं की जे वाचेला प्रकाशित करतं पण वाचे ज्याला प्रकाशित करू शकत नाही ते ब्रह्म, म्हणून ते बाकीचं उपासनेत येणारं हे सगुण ब्रह्म ठीक आहे, म्हणजे शुद्ध आहे, चिन्मात्र स्वरूप आहे. ते कशाचा तरी विषय नव्हे, अविषयत्वात. डोळ्याचा विषय नव्हे, कानाचा नव्हे. आणि म्हणून तर संताला पंचायत पडले की बघू कसा मी त्याला, डोळे असूनी दिसेन काही, बघू कसा मी त्याला, ऐकूये पण ओळख नसता, लागू कसा नाद आला. आणि म्हणून गुरुला म्हणतात की हात धरून न्या माझा आता, अगम निगम सुगमाला. आणि ह्या वृत्ती आहेत. गुरुपद कमळी वाद्य वाजती, सोहम ध्वनी उन्मनीला. जिकडे तिकडे प्रकाश पसरे, प्रकाश चमकतो कोणाला. जिकडे तिकडे सगळं जर ज्ञानमयाचा प्रकाश आहे तर प्रकाश आणि प्रकाशक, प्रकाशक आणि प्रकाश्य अशा दोन गोष्टी कशा राहिल्या? दृष्टा आणि दृश्य कसं राहिलं? अशी जर अवस्था आहे. आणि ते जाणल्याशिवायच माणसाला इथे इथे करते त्या होऊ शकत नाही. म्हणून त्याबाबत कोणी म्हणत असेल मी जाणतो तर त्याला घटासारखा विषय करणारा होईल. म्हणजे यस्य मतम तस्य न मतम. जो जाणतो म्हणतो त्याला ते समजत नाही, म्हणजे जाणतो म्हणण्याचा अभिमान देखील त्याला आड येतो. आणि मी जाणत नाही असं म्हणून अज्ञानात जर राहशील तरी तुला त्याचं साक्षात्कार नाही. याचं कारण एका मंत्राच्या सूत्रात सांगितलं होतं, अन्य देव तद विदिताद अथो अविदिताद अधि. ते विदित म्हणजे ज्ञाताहून वेगळं आहे आणि अविदित म्हणजे अज्ञाताहून वेगळं आहे. जागृत स्वप्न ह्या विदित प्रपंचाहून ते वेगळं आहे. आणि अज्ञात म्हणजे शून्यही नव्हे. नाही, काही लोक शून्यातच थांबले की शून्य म्हणजे आत्मा नाही, त्यालाही ते प्रकाशित करणार आहे. म्हणजे मनाची निर्विचार जरी होईल झोपेमध्ये तरी देखील त्या चैतन्याचं अस्तित्व असतं. असं जे आहे तदेव ब्रह्मत्वं विद्धि. आता इतकं असून देखील या साधकाच्या स्तरावर येऊन गुरुने त्याच्या अनुभवाची साक्षात्काराची प्रणाली म्हणजे मेडिटेशन, ध्यान सांगितलं की प्रत्येक वेळेस तुमच्या अंतःकरणात वृत्ती उठतात ना, कशामुळे त्या वृत्ती दिसतात तिकडे लक्ष द्या.
आपलं सर्वसाधारणपणे लक्ष फक्त वृत्तीकडे असतं, पण ज्याच्यामुळे आपल्या वृत्ती आपल्याला समजतात, चांगले वाईट विचार, त्याच्याकडे आपलं लक्षच राहत नाही. आणि अज्ञानाच्या वेळेस तर पूर्ण अंधकार असले, मग काय काय आपल्या याच्यात भरले आपल्याला समजत नाही. तर त्यासाठी ह्या विचाराच्या मागे जो प्रकाश आहे, प्रकाश म्हणजे ज्ञान आहे, जे जाणीव आहे, तिकडे ठेवा तुम्ही लक्ष. कारण ह्या दोन्हीही वृत्ती आहे. मी जाणतो ही वृत्ती आणि मी जाणत नाही ही वृत्ती, आणि म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, त्या परमात्म स्वरूपात. आता त्या भगवंताचा आत्मस्वरूपाने जर साक्षात्कार करायचा असेल तर जी पद्धती कृष्णमूर्तींनी सांगितली की मोमेंट टू मोमेंट अवेअरनेस, प्रत्येक वेळेस तुमच्या अंतःकरणात येणारे विचार ज्याच्यामुळे तुम्ही कॉन्शियस होता, त्या कॉन्शियसनेस त्या चैतन्याकडे मन वळवा. थोडंसं प्रॅक्टिकल उदाहरण घेऊन म्हणजे लक्षात येईल, आणि मग तेच कसं गोष्टी रूपाने सांगितलं तुम्हाला लक्षात येईल. पुढे साधकांनी काही का अशी सगुणाची उपासना केली असते, काही रामाची, कृष्णाची, शिवाची, पण त्या सगळ्या उपासनेचं पर्यवसान आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारात किंवा ज्ञानात झालं पाहिजे. आणि ते तर ज्ञान हे सापेक्ष नव्हे, ते तर ज्ञान आपलं स्वरूपच आहे, तो काही ज्ञानाचा विषय नव्हे आत्मा. तरी पण आपल्याला हा वृत्तीनुसारच किंवा वृत्तीचा आश्रय घेऊनच तिकडे वृत्तीच्या पलीकडे जात आहे. जसं खाली पडला असताना ज्या धरतीवर पडतो त्या धरतीचा आधारीने हाताने आधार घेऊन आपण उठत असतो, तसं विचाराचा आधार घेऊन लक्ष विचाराकडे ठेवण्याच्या ऐवजी विचाराच्या मागे जी प्रज्ञा आहे, जो कॉन्शियसनेस आहे, जे चैतन्य, तिकडे लावा. आणि तुम्ही बघू शकता उदाहरणाच्या दृष्टीने, समजा अजून सूर्योदय झाला नसेल, खिडकीच्या झरोक्यातून आपण पाहिलं तर सगळा अंधार असतो, समज नाही पडत तिथे कोण मच्छर आहे की काय, धूळ आहे की काय आहे. पण जेव्हा त्या झरोक्यातून असा सूर्याचा प्रकाश येतो, झोत येतो, तेव्हा आपल्याला समजायला की ते धुळीचं कण आहे, इथे काही किडे आहेत वगैरे. तसं झोपेच्या अवस्थेत देखील असतं हे चैतन्य, पण आपल्याला त्याची जाणीव राहत नाही. निनिवेच्या अवस्थेत जेव्हा आपण कॉन्शियसली जाणीवपूर्वक त्याचं बघावं, तर ह्या चैतन्याच्या प्रकाशात आपल्या अंतःकरणाच्या वृत्ती उर्मी प्रकाशित होतात, चांगल्या वाईट. याला म्हटलंय बोध. बोधम बोधम प्रतिविदितम. बोध म्हणजे कॉन्शियस थॉट, जाणीवपूर्वक विचार. तसं आता ते कसं दिसायला लागलं, आधी तर होतच त्या ठिकाणी धुळीचे कण होते, काही डास असतील, काही सगळे असेल, आता दिसायला लागलं. आता तुमची नजर ते डास किंवा धुळीचे कण त्याच्याकडे ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही प्रकाशाकडे ठेवा. हे वारंवार सांगितलं तुम्हाला. काही बघत असताना एखाद्या खांबाकडे बघता किंवा झाडाकडे बघता काही, तेव्हा जेव्हा आपण बघतो तेव्हा ऑब्जेक्ट हा विषय तर असतोच, त्याच्याशिवाय त्याला प्रकाशित करणारी वृत्ती ही असते, आणि वृत्तीच्या मागे चैतन्याचं रिफ्लेक्शन, प्रतिबिंब असून त्याच्या मागे चैतन्य असतं. चैतन्याच्या प्रतिबिंबाला म्हणतात चिदाभास. ज्या बुद्धीवर प्रकाशित होऊन जेव्हा आपण परसेप्शन करत असतो, पाहतो, ऐकतो, तेव्हा हा कॉन्शियस थॉट, हे जाणीवपूर्वक असलेला विचार स्वरूपाकडे वळण्याच्या ऐवजी कुठे वळतो, इंद्रियाच्या विषयाच्या दिशेने. कोणी आपल्याला बोलून जातो, चटकन आपल्याला रिॲक्शन वाटते, पण लगेच ताबडतोब पाहत त्याच्यावरती की कशामुळे तुमच्या अंतःकरणात रिॲक्शन होते. तर त्यासाठी तुम्हाला पद्धती दृश्यापासून द्रष्ट्याकडे मन वळवण्याची शिकलं पाहिजे. त्यालाच म्हणतात मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय, अर्धा तास आणि 15 तास नाक धरून बसलं तर काय होणार आहे तुम्हाला. तर तिथे झाड दिसत आहे, झाडाचा विचार दिसत आहे, त्याच्या मागे विचारावर प्रतिबिंबित झालेले चिदाभास आहे, आणि त्याच्या मागे चित म्हणजे चैतन्य आहे. आणि हा नियम आहे. तुम्हाला एकदा उदाहरण सांगितलं की तुम्ही आरशाच्या समोर जर तुमची प्रतिमा पाहिली, आरशाला जर बाजू काढलं तर दोन्ही ऑटोमॅटिकली वजा होतं. तसं मन बाजूला काढलं की मन आणि चिदाभास, अहंकारही संपतो आणि आपलं स्वरूप स्थितीत राहतं. तर त्यासाठी पद्धतीचे की झाडाचा विचार, त्याच्या मागे असलेला चिदाभास आणि त्या चैतन्य. आता मी डोळे बंद करतो तेव्हा झाड हे स्थूल रूप जातं माझ्या डोळ्यापासून. याला म्हणतात बोधम, म्हणजे बोधाकडे मन वळवायचं. आता विचाराकडे मन आहे. आता फक्त तरी पण झाडाचा विचार आणि विचाराच्या मागे असलेला चिदाभास आणि चैतन्य आहे. आपल्याला चैतन्य, शुद्ध चैतन्याकडे जायचं आहे, चिन्मात्र स्वरूपाकडे. चिन्मात्रोहम सदाशिव. मग थोडंसं आणखी एक प्रक्रिया मागे न्यायची करायची की आता जो जाणीवपूर्वक विचार आहे त्याच्यावधी विचाराला सोडून नुसत्या जाणीवेत राहायचं. आणि विचार सुटला का तो अहमभावही सुटतो तिथला. त्याला म्हणतात चिदाभास त्या ठिकाणी संपलेला असतो. जसं आरसा बाजूला केला की आरसा आणि प्रतिबिंब, आपलीच प्रतिमा होते, आपलीच वैरी, दोन्ही संपतात.
पाणी आटलं का पाणी आणि पाण्यामध्ये दिसलेलं सूर्याचा प्रतिबिंब दोन्ही संपतो, पण ते कशामुळे आपल्याला दिसत होतं ते सूर्याकडे न्यायचं आणि ते आपलं स्वरूप आहे असं जाणायचं. आणि ही शक्ती देखील या दुसऱ्या भागात म्हटलं या खंडातल्या की आत्मना विंदते वीर्यम, आपल्या आत्मस्वरूपापासूनच ही चिंतन करायची शक्ती आपल्याला प्राप्त होते. आणि विद्येने म्हणजे आत्मस्वरूपाने स्वेनैव विंदते इत्यात्म प्रकाशकेने प्रकाशेन, त्यांची नित्य आत्मस्वरूपाच्या प्रकाशात, प्रकाशाचा अर्थ हिरवा पिवळा निळा घेऊ नका. आणि मग त्याला कोणी जाणत नाही, ते चैतन्य सगळ्याला जाणतं, म्हणजे वृत्तीला ते चैतन्य प्रकाशित करतं, पण वृत्ती देखील संपलित का होईल? शुद्ध चैतन्य. कॉन्शियसनेस ऑफ थॉट मायनस थॉट इज इक्वल टू प्युअर कॉन्शियसनेस. विचाराबाबतची जाणीव वजा विचार. आता ही जे जाणीव आहे हे जाणीव नेणीव भगवंती नाही, ते आपलं भगवत स्वरूप आहे. आणि विद्या विंदते, आणि ही विद्या आहे की ज्या ठिकाणी दृष्ट्याचा द्रष्टा, मंत्याचा मंता आणि बुद्धीचाही ज्ञाता ते आपलं स्वरूप आहे. म्हणून गुरुला काय म्हणतात? सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम, असं ती कुणाच्या पलीकडे आपलं स्वरूप. आणि असं जो इथे जाणत असेल साधक, तोच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता साधतो. कारण हा अधिकार कुठल्याही योनीमध्ये नाही. देव देखील पुण्यात्मा असून त्या भोगामध्ये इतके लोलूप असतात की त्यांना हे ध्यान स्वरूपाचं करायचं काही वेळच मिळत नाही. राक्षसांना ते जमू शकत नाही, क्रोध आणि हे असल्यामुळं. त्याच्यानंतर हे पशुपक्षी असेल तर त्यांना अजून ह्या अवेद हे जाणीवच राहत नाही. म्हणून इह म्हणजे या मनुष्य जन्मातच किती मोलाचा आहे मानवी जन्म. अवेदित असं सत्यम असते. अवेदित मग तो जाणून घेतो आपलं स्वरूप, आत्मज्ञान जाणून घेतो तोच. आणि समर्थाने एका वाक्यात त्याचं निर्देशन केलं आहे की सोहमात्मा स्वानंद घन अजन्मा तो तूती जाणं, हे साधूचे वचन सुदृढ धरावे, पक्क धरावं. पुढे एका गुरुजनापाशी जाऊन आपलं पक्क साधन करून घ्या की तो आत्मा मी आहे, जो स्व आनंद घन आहे, चैतन्य स्वरूप आहे, ते माझं स्वरूप आहे. आणि हे साधू संतात म्हणजे सद्गुरूचं वचन सुदृढ धरावे. तो कसा आहे? अजन्मा. पहिल्या दिवशी तुम्ही जर जन्माला आल्यानंतर हातपाय हलवले नसते, तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटले होते. जन्मापासून सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. आणि नको तो सगळा प्रपंच सुरू केला आणि आता टाळक्यावर टेन्शन. आणि त्याच्यामध्ये का अटेन्शन म्हणजे लक्ष नाही तिकडे राहिलं. तर असं करताना जो पाहिजे कसं पाहायचं? भूतेषु भूतेषु विचित्य, सगळ्या प्राणीमात्रामध्ये अनित्यामध्ये काहीतरी नित्य आहे, तो आत्मा आहे, तो मी आहे. असे जे जाणतात धीरा, हा अनेक वचन वापरा. धीर म्हणजे बुद्धीचा असा उपयोग करतात की बुद्धीची दिशा ज्या विषयाकडे आहे त्याची कुठे वळवायची? त्या चैतन्याला. तर त्याला उघड्या डोळ्याने भगवंताचा साक्षात्कार होतो. यालाच म्हणतात सहज समाधी चलत ते. आजकाल बऱ्याच काही प्रकार चालतात, काय काय सांगायचं. अस्मान लोकात प्रेत्य म्हणजे ह्या आपण या शमधीच्या त्या अवस्थेची तादात्म्य, त्या तादात्म्यातून मुक्त होऊन यात देही यात डोळा मुक्तीचा सोहळा म्हणजे आपल्या स्वरूपाचा जो आनंद आहे तो अनुभवू शकतो, हे सांगितलं. आता संपूर्ण तत्वाचा भाग सांगितला, पण ज्या साधकाची परिपक्वता झाली राहत नाही आणि त्याला जर चाले की फार कठीण वाटतं, मग त्याला गोष्टी रूपाने सांगावं लागतं. व्यासाने देखील पाहिलं की हे लोकांना हे ब्रह्मज्ञान म्हणजे काही जमत नाही, मग पुराण लिहून टाकले. पण आपण पुराणाच्या गोष्टीच लक्षात ठेवतो, पण पुराणाच्या गोष्टीचा संबंध त्या तत्वाशी हे आपल्या काही लक्षात येत नाही. म्हणून भगवद्गीता देखील ज्यांनी कठोपनिषद नीट ऐकला असेल, हे रूपकात्मक पद्धतीने सांगितलं आहे की 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे 5 घोडे, 4 आपल्या घोड्याचे, त्याच्यानं त्याला धरलेला लगाम म्हणजे आपलं मन. मनाला आवरायचं असेल तर आपली बुद्धी भगवंताच्या ताब्यात येते. सारथी ज्याच्या जीवनाचा भगवान श्रीकृष्ण आहे, तेव्हा ते कंट्रोलमध्ये येते. आणि महाभारताचं युद्ध म्हणजे त्या 2 प्रकारचे कौरव सैन्य आणि पांडव सैन्य, दुष्ट वृत्तीने भरले असे घाणेरडे अनेक विचार असतात. म्हणून काही चांगले विचार असतात आणि त्याचं असलेलं युद्ध. आता ते या ठिकाणी प्रतिकात्मक रूपाने यक्ष आख्यान आहे.
यक्ष आता काहीतरी नाव दिलं. आता म्हणजे क्ष म्हणतात ना म्हणून बीजगणित सोडताना. मला इथे त्या कोल्हापूरला एका प्रोफेसरने विचारलं, शंकराचं भाष्य शिकवतो म्हणाले, पण मला हे माया म्हणजे काय समजत नाही. आता आम्हाला गुरुदेवांनी देखील म्हटलं होतं, 12 वर्षाला गुरुपाशी माया शब्द विचारला म्हणजे तिथे सांगले, बाई झाड के पीछे नीचे जरा परमेश्वराचा जप कर, मन शांत कर, तुला आपण असं काही. आता त्या प्रसंगात मला एक उदाहरण मिळतं. म्हटलं हे बघा, यक्ष म्हणजे काय, आपण नाही का बीजगणितात एक्स वापरतो, क्ष कुठपर्यंत वापरतो की जोपर्यंत ते गणित सुटत नाही तोपर्यंत नंतर. तसं आता हे यक्ष, या क्ष, या म्हणजे जो, क्ष म्हणजे काहीतरी आहे समथिंग. असं काही पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की म्हणून असा एक प्रसंग उभा केला गोष्टीत. आणि भगवान वेदव्यासांना कशी प्रेरणा मिळाली असेल की पुराणामध्ये निर्णय अवतार प्रगटून ह्या राक्षसांचा नायनाट केलेल्या कथा लिहिण्यासाठी. याच्यासाठी तुम्हाला केनोपनिषद हे प्रमाण आहे. कारण पहिले उपनिषदाचं ज्ञान आहे, मग गीता त्याच्या अनुसार आहे. भगवद्गीता असो उपनिषद सो ब्रह्मविद्यायाम, हे ब्रह्मविद्या आहे. आता ही ब्रह्मविद्या सर्वसाधारण माणसाला आकलन होत नाही अंतःकरणाची परिपक्वता असल्याशिवाय. ज्यांनी सायन्स कधी वाचलंच नाही, MSCच्या क्लासमध्ये बसवता काय करेल तो. प्रिन्सिपॉलचा मुलगा असला तरी तयारीच पाहिजे. आणि मग सर्वसाधारण माणसाला गोष्टींना बरोबर जमतो. म्हणून ह्या पुराण त्यात तेच तत्व सांगितलं, सत्यम परम धीमयचं भागवतात देखील आला. पण कथा पिता बरं वाटते, मध्ये काही जन्म, काही लग्न करायचं थोडंसं, म्हणून नाही परत तुम्हाला सांगतो. तसं आता ती आयडिया त्या वासांना इथून आली. आणि नारदांनी ते भागवतामध्ये सांगतात की ते भगवान वेदव्यास देखील टाळक्यावर हात ठेवून बसले होते की असं कसं शिकवायचं लोकांना. मला समजतं काय पडतं, कॉम्युनियन इज नो प्रॉब्लेम बट कम्युनिकेशन. त्या परमात्म्याशी एकरूप होणं काही, मी स्वतःच परमात्मा स्वरूप आहे, पण लोकांना ते कसं सांगायचं. मग त्या ठिकाणी नारदांनी सांगितलं, म्हणतात की महाराज तुम्ही गोष्टी रूपाने आहे तत्वज्ञान, तेव्हा मग सगळ्यांना हे आकलन होईल. तसं यांनी पाहिलं की झालं, सगळं सांगून झालं तरी विद्यार्थी पाहतो, तसं समजतो पण उमजत नाही. मग ऐक एक आख्यान. काय आख्यान आहे ते, प्रसंग उभा केला की एकदा इथून सुरुवात करतात. वन्स अपॉन ए टाइम एकदा असं झालं की देवाचं आणि असुरांचं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये देवांनी असुरावर विजय मिळवला. तो स्वतःहून नव्हे, पण ब्रह्माच्या परमात्म्याच्या कृपेने किंवा सामर्थ्याने. आपण एक सगळ्या गोष्टी त्याच्या सामर्थ्याने चालतात, पिंडाच्या असो किंवा ब्रह्मांडाच्या. आणि ब्रह्माच्या सामर्थ्याने मिळवलेल्या विजयामध्ये जेव्हा त्यांना विजय मिळेल, माणसाला जेव्हा सक्सेस मिळतं ना, तेव्हा देवबीव तात्पुरतं विसरून जातो. आणि मग त्याला देवा अमहीयंत, म्हणजे त्या देवांना एकदम थोडा अहंकार झाला की अस्माकम एवायम विजय, अस्माकम एवायम महिमा. आणि स्वतःहून चर्चा करायला की हे आमचा महिमा आहे, आमचा विजय आहे. जसं एखाद्या आपल्या आजच्या शब्दात सांगायचं म्हणजे मॅच झाल्यानंतर जेव्हा जिंकलं तर कसं वाटतं त्याचं. मग ते तसंच झालं, शिवरात्रीला जिंकली आणि थोडंसं हरा, पुढच्या फायनलमध्ये खतम. इतकं सूक्ष्म आहे की थोडा देखील अहंकार ते फिरकू द्यायचा नसतो. आणि तो फिरकतो थोडं काही झालं की, सक्सेस मिळालं की मी मिळवलं. असं करत असताना त्या देवतांचं आणि असुरांचं युद्ध होत होते. त्यात देवतामध्ये काही VIP देवता होते, VIG, व्हेरी इम्पॉर्टंट गॉड्स. आता पण प्रत्येक ठिकाणी मोठे असतात काहीतरी. आणि त्यापैकी ते 3 देव म्हणजे एक अग्निदेव, दुसरा वायुदेव, दुसरा इंद्रदेव, हे सभेत बसले मोठे. आणि मग बाकीचे छोटे छोटे जसे पार्लमेंटमध्ये बसतात काही VIP सारखे, त्याला खुर्च्या पाहतात. आणि जेव्हा विजय मिळाल्यानंतर त्याला जेव्हा अहंकार झाला, गर्व झाला, तर गर्वाने प्रत्येकजण बोलायला लागला. त्याच्या देखील व्यक्तिगत, हे माझ्यामुळे झालं, करावर म्हणून दुसऱ्याला. अग्निदेव म्हणाले की माझ्यामुळे झालंय. दुसरा म्हणे की तुझ्यामुळे काय होईल, अरे मी वाराच नसतो तर काय झालं असतं. तिसरा म्हणतो मी देवानाम राजा इंद्र,
तुम्हाला कंट्रोल करणार मी राजा आहे, असं आपल्या इथे चालले असते पार्लमेंट. खरं पाहिलं तर काही कायमचं नाही ते, बरोबर. 5 वर्ष केव्हा निघून जातात सांगता येत नाही, जर अविश्वासाचा ठराव आला नाही तर मग फालतू तेवढ्या याच्यात काय खरं. तसं त्यानं झालं. आणि असं पाहिल्यानंतर शुद्ध जो परमात्मा आहे, जो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, जो देवाचा देव आहे, ते ब्रह्म आहे ज्याला शब्द म्हटलं आहे, त्यांनी पाहिले की आपल्या कृपेने त्याला मिळालं मग करू दे. लहान पोरं गुरुजन्मडी छान गोष्ट सांगितली कधी कधी, की दररोज एक आई मुलासाठी त्या जात असताना का ती सर्व्हिस करत होती, त्या फ्रीजमध्ये ब्रेड ठेवायची. मुलाला रेजिमेंट मिळत होता ब्रेड तिथे. आता असंच झालंय, प्युअर मटेरियलिझमनी इतकं खाऊन टाकला पेला की ज्याच्यामुळे सगळं आपल्याला जीवन जगतो तिकडे लक्षच नाही. तर दररोज त्याला खायला मिळायचं ब्रेड, आपण चांगलं, आणि बटर सहित, लोण्यासहित वगैरे. 8-10 दिवस गेल्यानंतर हळूहळू त्याला वाटतं की आपल्याला मिळतं इथून. मला मम्मी आय डोंट नीड यू, आई तुझी काही आवश्यकता आहे मला, मला मिळतं. पण त्याला हे नाही समजलं की आई ठेवून जाते म्हणून मिळते. हा समज किती छान गोष्ट आहे. मग अहंकार झाल्यानंतर आता आईला काहीतरी आयडिया करावं लागली. एक दिवस गॅप दिली ती, पाहतो तर काही दिसतच नाही, आता भूक लागली. तसं या बाबतीत झालं की देवा म्हटलं की अस्माकम एवायम विजय, हा आमचा विजय आहे. अस्माकम एवायम महिमा, हा आमचा महिमा आहे. आणि देव पाहतो झालं सुरू. तो जरी निर्गुण निराकार असला तरी तो असा अवतरित होत असतो. अशा वेळेस अवतार तुम्हा धराया कारण कळवा आला. निदान देवाला वाचवलं पाहिजे. कारण मी सात्विक आहे त्याचाही अभिमान होतो, मला अभिमान नाही त्याचाही अभिमान येतो. इतकं अवघड आहे ते. आणि तिथे मग संध्याकाळची वेळेस येईल, रात्रीच्या वेळेस आपण नाही की जरा मॅच बीच जिंकल्यानंतर अरे कैसी विकेट लिया, कैसा रन किया वगैरे, अरे मेरा बॉलिंग अच्छा. खरंच इट्स अ टीम वर्क. आणि त्यासाठी आणखी कोणीतरी शक्ती असते. शिवरात्रीचा दिवस होतो म्हणून जमलं त्या दिवशी, पण गेले विसरून खऱ्या देवा आता. आणि मग रडायचं कसं का फायनलमध्ये नाही आलो. त्यावेळेस तर असं झालं होतं की आता मला मॅच हारतात, मी तर आपल्या देवाला नमस्कार करून गेलो, बरं अरे जिंकलं पडतं शेवट. आता जिंकल्यानंतर तिथे सांभाळलं पाहिजे माणसाने. गुरुदेव म्हणे की जोपर्यंत माणसाची प्रसिद्धी होत नाही तोपर्यंत ठीक आहे, पण जास्त प्रसिद्ध झाला की तिथे फार हुशार राहायला पाहिजे. आता इथे स्वतःचीच प्रसिद्धी स्वतः करायला लागले आणि त्यात देखील एक एक कॉम्पिटिटिव्हली बोलायला लागला की हे माझ्यामुळे झालं. मग तिथे अशा वेळेस जरा डिनर खात असताना किंवा जेवण घेत असताना त्या आकाशामध्ये अत्यंत सुंदर दैदिप्यमान असं यक्षाचं रूप, यक्ष यक्ष कोणीतरी आहे माहिती, इतकं सुंदर दैदिप्यमान होतं की पाहिल्यानंतर वाटतं आपल्याला. आपण नाही का जेवायला बसतो ना, असं काय धूमकेतू काय, अरे काय जेवण मिळून बाजूला ठेवतो. साहजिकपणे हे VIG होते, व्हेरी इम्पॉर्टंट गॉड ते. आणि बाकीचे त्यांनी सभेत ठरवलं की आपण ते काय आहे यक्षाचं रूप ते जाणून घ्यावं. ते होतं शुद्ध निर्गुण निराकार निर्विकार असलेलं सच्चिदानंद स्वरूप असलेलं जे ब्रह्मतित. यानं माहीत नाही काय, त्याच्यामुळे यानं शक्ती मिळाली. ज्याच्या सत्तेने जगाला सत्ता आहे, ज्याचा चित्तामुळे जगाला चैतन्यत आहे, ज्याच्या आनंदामुळे जगात थोडा बहुत आनंद आहे. पण गेले विसरून खऱ्या देवा. आणि मग ते देव पाहायला लागले की कोणाला तरी पाठवलं पाहिजे तिथे. मग त्यातला कोणतरी मॉनिटर नाही का क्लासमध्ये, आपल्यापैकी कोण जाईल प्रथम नंबरचा, की जो स्वतःच प्रकाशमान आहे तोच त्याला जाणू शकतो, प्रकाश प्रकाशाला जाणतो. म्हणजे मग अग्नीला पाठवा, त्याला पाठवतो लिडरशिप आहे, मी करतो जा. आणि अग्नीचं नाव आहे जातवेद. जातवेद म्हणजे तो सगळ्याला जाणणार आहे. गेला अग्नी धावत तिथे, पण पाहिल्यानंतर इतकं दैदिप्यमान रूपात थोडंसं घाबरल्यासारखं झालं असेल. तेवढ्यात त्या यक्षाने त्याला प्रश्न केला की आपण कोण. जसं या शहरात प्राईम मिनिस्टर आल्यानंतर त्याला जाऊन विचारायचं की महाराज तुम्ही कोण आहे, तसं वाटत.
तर थोडं जरा विचित्र वाटलं की मी सगळ्याला माहीत आहे, माझ्याशिवाय काही स्वयंपाक होऊ शकत नाही, काही चुलीचे लाकडं तुळू शकत नाही, दिवे देखील पेटवू शकत नाही असा मी अग्नी. तुला माहित नाही. मग थोडंसं जरा बरं वाटलं नाही की इतकं मला विचारता. आणि त्याने जरा आढ्यतेने उत्तर दिलं की मी अग्नी आहे, मला जातवेद म्हणतात. जातवेद म्हणजे सगळ्याला जाणणार आहे. बापरे. परत दुसरा काउंटर प्रश्न विचारला की महाराज आपल्यामध्ये किम वीर्यम तई तई, तुझ्यामध्ये काय शक्ती आहे, तुमचं सामर्थ्य काय. सामर्थ्य एका क्षणात कुठली वस्तू जाऊ शकतो ब्रह्मांडातली, म्हणजे तुला सुद्धा जाऊ शकतो अशा तरच. पाहिलं आपलं नंबर 3 पास होते. तर मला कशाला एवढं मोठं जायचा. कारण त्याला सांगून टाकलं की तुम्ही ते त्याचा शोध करून आम्ही पिंडालमध्ये वाट पाहतोय, सांगा ते काय. यक्ष गेले, आता परत येता येत नाही असं करून चॅलेंज दिल्यानंतर हा काय ठेवा काय ठेवा. तर लहानची गवताची काडी त्याच्यासमोर ठेवली. आता तो सगळ्या ब्रह्मांडाला जातो, त्याच्यावर गवताची काडी ठेवली म्हणजे कसं. एखाद्या किंकांगच्या समोर तुमच्या लहान मुलाला सांगायचं की दारे याच्याबरोबर कुस्ती खेळ, असं झालं. परत आणखी इन्सल्ट वाढ. अशा माणसाला फार अहंकार दुखाला, हे काय चटणी. आणि मग त्याच्यासमोर ठेवल्यानंतर तो बराच काही प्रयत्न केला आणि नुसतं वाटलं की डोळे उघडून जाळूया आपण, तर जाळू शकत. ते जाऊ शकलं नाही. खूपच प्रयत्न केला, आता हातबल झाला. काहीतरी जसं 1 लाख पावरचा ट्यूब आहे पण तिकडनं कनेक्शन ऑफ. आता काय करणार तुम्ही बटन दाबून किती. किंवा कधी कधी पॉवर आहे पण लूज कॉन्टॅक्ट. आमच्यात लूज कॉन्टॅक्ट झाला, देवाच्या इकडे आला. समजलं त्याला, अनुभवात आलं की आता आपण काही चालत नाही, आता आणि गेलं तर पाहिजे. परत मान खाली घातली, आले. सगळे वाट पाहत होते. नाही, मुलाचे पेपर बिघडले म्हणजे आपण समजतो की आज काहीतरी गडबड, बोलू नको आहे. इंटरव्ह्यू एक प्रश्न मला वेळ आठवत होता, तसं ते चेहऱ्यावर लक्षात आलं की काय झालं, आपले काम नाही झालं म्हणजे आपण लगेच गिऱ्हाईक आला हाताची पण ऐन वेळेवर नाही म्हटलं, तर काय करणार. असं आत्ता येत होतो. प्रत्येकाच्या क्षेत्रातले असतात. मग काय झालं म्हणे, महाराज माहित नाही ते काय, ते आश्चर्यकारक आहे. छोटीशी काडी मी जाऊ शकत नाही, जो ब्रह्मांडाला जाणारा मी आहे. म्हणे दुसऱ्याला पाठवा. दुसऱ्याला पाठवा. जसं आपला अजूनही हा प्रश्न सुटायचाच आहे. कर्नाटकाचा महाराष्ट्रात किती चीफ मिनिस्टर बदलले असतील पण तो काही प्रश्न सुटतच नाही. आणखी बरेच प्रश्न असे, यक्ष प्रश्न. दुसऱ्याला पाठवलं तिथे. तिथे गेल्यानंतर तो गेला तिथे, तो त्याच्यात धावत धावत गेला. आपण नाही की एकाला बाटली आणि माझ्याकडे मी उघडतो, त्यालाही उघडली नाही. हाही तसंच गेल्याबरोबर आपलं नाव काय, सगळ्या ब्रह्मांडात मी संचार करतो, माझं नाव वायुदेव आहे असं त्याने विचारलं. आपली शक्ती काय. आणखी परत चॅलेंज आले, शक्ती माहीत नाही तुम्हाला, ब्रह्मांडातली कुठलीही गोष्ट क्षणार्धात उडवू शकतो. बापरे, कशाला ब्रह्मांडाला उडवता, ही छोटीशी काडी ठेवली, उडवा. त्याला ते काय सोंकर घालून पाहिली असेल, अगदी काहीच नाही. सगळी शक्ती पण लावली पण एक लहानशी काडी उडू शकली नाही. कारण स्विच ऑफ. तत एव निवृत्ते, खाली मान घालून तोही परत आला इकडे, वाट बघत आहे. काय झालं, झालं विकेट घेतली. आता मग तिसरा कमांडर इन चीफ, दोघाला ठोकर बसली म्हणजे तिसरा हुशार होतो की आता तरी आपण तरी हुशारी गेलं पाहिजे. आणि ते म्हणजे देवानाम राजा इंद्र हा, त्याला पाठवलो. त्याला पाठवताना त्यांनी पाहिलं की करू किंवा मरू, तो निर्धाराचा होता. पण काहीतरी शिकलं पाहिजे याच्यापासून. आपण तसा ॲटिट्यूड करणं बरोबर नाही. म्हणजे उत्साह ठेवून निर्धार पक्का करून पूर्ण अशा तऱ्हेच्या निर्धाराने गेले तिथे. पण झालं वेगळंच. ते यक्षाचं रूप होतं, ते अंतर्धान पावलं आणि तिथे एक प्रकारचा अंधार निर्माण झाला. आणि त्यात अंधकारात त्याने बाकी आपला धीर सोडला नाही. कित्येकदा असं तुमच्या जीवनात अंधकाराचे प्रसंग येतात, काही समजत नाही काय करा.
धीर सोडू नका. त्याने धीर होत, कारण उत्साह होता, धैर्य होतं, त्याचं पर्पज क्लिअर होतं, स्पष्ट, काय हरकत नाही. अशीच प्रतिष्ठा केली. प्रतिष्ठा केल्यानंतर तस्मिन एव आकाशे स्त्रियम जगाम असं म्हटलं आहे की त्याच आकाशात अत्यंत सुंदर दिसणारी उमा हैमवती हिमवानाची पुत्री त्या ठिकाणी प्रगटली. आणि मग तिने याला काही विचारण्यापेक्षा ह्यानेच विचारलं की आत्ता आम्ही ज्याचा शोध करतो तो यक्षरूप होतो, ते गायब झालं, काय होतं ते? कारण ते सांगणं महत्वाचं होतं मुद्दा. मग तेव्हा त्यानं उत्तर दिलं की ते जे यक्षाचं रूप होतं ते शुद्ध परात्पर ब्रह्मच होतं. पण तुम्ही देवांना विजय मिळाला त्या ब्रह्माच्या परमात्म्याच्या कृपेने. पण तुम्हाला गर्व झाला म्हणून गर्वाचं हरण करण्याच्या दृष्टीने त्यांनी अवतार घेतला त्या रूपाने, यक्षरूपाने. म्हणून तर आपले देव कुठले पण कधी मत्स्य कुर्म वरा किती, ही आपली संस्कृती ह्या वेदांताला धरून आहे. लक्षात ना जाने किसमे भेष में भाव मिल जाए भगवान निकच माहित. आणि म्हणून तुम्हाला आणि मग त्याच्यापासून समजतं की ते ब्रह्म होतं आणि तेच आपलं स्वरूप आहे. असं तसंच ह्यात आहे साधकाच्या बाबतीत देखील. दोन प्रकारचे वृत्ती असतात अंतःकरणात, असुरी आणि दैवी. असं करताना काही दिवसांनी आपण जरा साधन वचन केलं की जरा अंतःकरणाचे आपण थोडंसं नियंत्रण मिळू शकतं आपल्याला. तेव्हा त्याला थोडा अभिमान वाटला होतो की आता मी ह्या वृत्तीवर जरा नियंत्रण ठेवलंय, आता जिंकलंय याला. पण होतं कशामुळे? ईश्वराच्या सद्गुरूच्या कृपेने. ते विसरून जात असतो आपण. आणि अशा वेळेस काही ना काहीतरी मला आजकाल सिद्धी झाली, आजकाल काही झालं ते होऊ शकतं, आणि मग मध्येच काहीतरी असं होऊन जाते. म्हणजे असे प्राप्त. तर अशा वेळेस जे ज्याच्यामुळे त्याला प्राप्ती होते त्याचं आपल्याला ओळखत राहत नाही. आणि त्याचं ओळख सुटणं किंवा त्याचं स्मरण सुटणं हेच पतनाची अवस्था आहे, बाकी काय. मग तिथे आपला अहंकार पुढे येत असतो. आणि आधी सांगितलं होतं काय की तिथे न तत्र चक्षुर गच्छती न वाक गच्छती, डोळेच पाहू शकत नाही त्याला, आणि वाणीचाही विषय नव्हे, म्हणजे कर्मेंद्रियाचा ज्ञानेंद्रियाचा विषय नव्हे. ते त्या ठिकाणी प्रतिकात. आता याचा आंतरिक अर्थ आपण नंतर बघू. आज ही गोष्ट स्वामीजीने आपल्या स्वतःची थाप मारलेली नाही असं तुम्हाला स्पष्ट व्हावं म्हणून आता ती आमचीच नाही, हे शास्त्रामध्ये दिलं आहे. ते आपण त्याचा अर्थ बघून मग आतला अर्थ बघू. त्याचा शेवट हे सांगितलं की दोघांना निदान दर्शन तरी झालं, पण इंद्रियाला दर्शनही झाला. इंद्रियाचा आतला अर्थ म्हणजे इंद्रियाणाम राजा आहे मन. हा आपलं मन तिथपर्यंत जातं, पण मन देखील त्या सगुणातून निर्गुणात गेला असताना एक प्रकारचा ब्लँकनेस येत असतो. आणि त्याच्या ठिकाणी मग खरोखर इंद्रस्थितीला ज्याचं मन पोचतंय त्या साधकाला ब्रह्मविद्या सद्गुरूच्या मुखातून ऐकायला मिळते आणि त्याच्या जीवनाची इति कर्तव्य होतो. त्या भाग पुढे नंतर आपण हा आतला अर्थ त्याचा. पण आपण प्रथम कथानक या दिलाय की नाही हे समजण्यासाठी आपण थोडं वाचून पुढे जाऊया. म्हणा आता पुढचा यक्ष आख्यायिका पहा. ब्रह्म देवेभ्यो विजिज्ञे तस्य ब्रह्मणो विजये देवा अमह्यंत ते ऐक्षंत अस्माकम एवायम विजयः अस्माकम एवायम महिमेति. या खंडात गोष्टीने सुरुवात केली की ब्रह्म देवेभ्य विजिज्ञे. एकदा असं झालं की ब्रह्माच्या साह्याने, ब्रह्म म्हणजे शुद्ध परात्पर परमात्मा, त्याच्या साह्याने करून त्या देवांनी असुरांचा पराभव केला. विजिज्ञे तस्य ब्रह्मणो विजय. हा म्हणजे निश्चितच त्या ब्रह्माचा विजय होता, तो आपला नव्हे. तर त्याच्या विजयामध्ये त्याच्या ह्या कृपेने प्राप्त झाल्या यशामध्ये देवा हा अमहियंत. अमहियंत म्हणजे त्या देवांना आपल्याला त्यांचं ऐश्वर वाढलं, त्याचा महिमा वाढला, त्याला अभिमानी झाला त्यातून. आणि ते ऐक्षंत
ऐश्वर्यवती त्यांना असं वाटलं. काय वाटलं की अस्माकम एव अयम विजय, अयम विजय हा अस्माकम, हा आमचा विजय आहे, हे आमचं सक्सेस आहे, आम्ही यश मिळवलो. अस्माकम एव अयम महिमा इति, आणि हा आमचा महिमा आहे, आम्ही यश मिळवलो, आमचा महिमा आहे, आमचे गुरु आहे असं. आणि ते बघितलं त्यांनी, कुणी? यक्षांनी. आता पुढे बघा. तद्देशा विजज्ञ तेभ्यो प्रादुर्बभूव तन्न विजानत किमिदम यक्षमिति. पुढचे वाटून ते अग्निम अब्रुवन जातवेद एतद विजानीहि किमेतद यक्षमिति तथेति. आता दुसरा मंत्र म्हणतो त्यातला तद हा एषा विजज्ञ, की त्याने जे यश मिळवलं त्या ब्रह्माने त्याचा गर्व चांगल्या तऱ्हेने जाणून घेतला. येशाम विजज्ञ, त्या ब्रह्माला देवाला झालेल्या अभिमानाची वार्ता समजली, म्हणजे त्याला जाणीव आली की यानं आता अहंकार झाला, अभिमान झाला. आणि म्हणून देवांच्या समोर प्रत्यक्ष प्रकट म्हणून तेभ्यः प्रादुर्बभूव, प्रादुर्भूत झालं. प्रादुर्भूत म्हणजे ते ब्रह्म त्या कोणत्या यक्षाच्या रूपाने तिथे आकाशात प्रगटलं. आणि मग यांची प्रतिक्रिया ते बघून मग किम इदम यक्षम इति तद न विजानत. पण ही प्रगट झालेली तेजस्वी अत्यंत दैदीप्यमान वस्तू काय आहे ही त्या देवांना कळेना. इथपर्यंत आलो. आता पुढे चला. ते पुढे म्हणाले ते अग्निम अब्रुवन, ते अग्नीला म्हणाले, त्याचं नाव चांगलं वापरलं, जातवेद. जातवेद म्हणजे सगळ्याला जाणणाऱ्या अग्नी, सर्वज्ञ असलेला अग्निदेवा. किम एतद यक्षमिति, हे यक्ष काय आहे? एतद विजानी, तुम्ही जाणून आम्हाला अहवाल द्या, रिपोर्ट सांगा. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं तथा इति तथेति. ठीक आहे, मी जाऊन येतो, बघतो काय ते. आता त्या पुढचं मला एक एक भाग आपण वाचून त्याचा अर्थ घेऊ. आता तमभ्यद्रवत तमभ्यवदत कोशीति अग्निर्वाह अहमस्मीति अब्रवीत जातवेदा वा अहमस्मीति तस्मिन् त्वयि किम वीर्यमिति अपीदम सर्वं दहेयम यदिदम पृथिव्यामिति. आता 4 नंबरच्या मंत्रात त्या अग्नीला ते म्हणाले की जाऊन बघा आणि सांगा, तुम्ही सगळ्यांना जाणणारे आहात अग्निदेवा. आणि म्हणून अग्निदेव तिथे गेले. कसे गेले? तद अभ्यद्रवत, की अभ्यद्रवत म्हणजे अत्यंत धावत धावत तिथे गेला, वेगाने गेला. मोठं काम करायचं आपण खूप हे करतो. तर त्याच्यावर त्या यक्षाने त्याला प्रश्न विचारला, कहा असी इति. तम अभ्योत्तम म्हणजे त्या अग्निदेवाला यक्षाने प्रश्न केला. अग्नीला विचारलं की तू कोण आहेस. त्याच्यावर त्यांनी जरा आड्यातीन, अहम अग्निही अस्मी, मी अग्नी आहे. वा इति जातवेदा अहम अस्मी वा इति अब्रवीत. मी अग्नी आहे आणि दुसरं माझं नाव, माझ्या क्वालिफिकेशन प्रमाणे मी जातवेद म्हणजे सगळ्याला जाणणारा असा मी आहे. पुढचा प्रश्न केला, तस्मिन् त्वयि किम वीर्यमिति. अशा तुमच्यामध्ये, हे तुम्ही म्हणता स्वतःला जातवेद हा सगळ्याला जाणणारा, आपलं काय विशेष सामर्थ्य आहे, स्पेशलायझेशन काय? उत्तर दिलं अग्नीने, अपियत इदम पृथिव्याम सर्वम दहेय इति. या पृथ्वीवर जे काही आहे विश्वामध्ये, पृथ्वी म्हणजे सगळ्या विश्वात ब्रह्मांडात, त्या सर्वांना जाऊन टाकण्याचं मला सामर्थ्य आहे. मी काही जाऊ शकतो.
आणि अशा भाषणाहून त्याचा गर्व किती आहे हे लक्षात आलं. म्हणजे त्या बोलण्याहून लक्षात येते कसा बोलतो माणूस. त्याला त्या सामर्थ्याचा केवढा अभिमान झाला हे त्यातून स्पष्ट दिसतं. आता पुढे आणखी ते सांगत आहे की पुढे काय झालं त्याचं. तर मंत्रमर 6 पहा. तस्मै तृणं निदधावेतद दह इति तदुपप्रियाय सर्वजवेन तन्न शशाक दग्धुं स तत एव निववृते नैतदशकं विज्ञातुं यदेतद्यक्षमिति तस्मै तृणं निदधौ. त्याच्या पुढे त्या यक्षाच्या रूपात असलेल्या ब्रह्मानी जो अवतारित झाला त्या ठिकाणी त्यांनी गवताची काडी ठेवली. तृणम निदधौ. तृण म्हणजे गवताची काडी ठेवली. बघ म्हणाले त्याचे एतद दह इति. यालाच जाळा. कशाला ब्रह्मांड जात एवढं. काही कोणाकडून काम करतात छोटं काम करून मग पाहतो. तद उपप्रियाय. उपप्रिय म्हणजे अत्यंत समीप जाऊन त्या काडीच्या जवळ जाऊन खूप प्रयत्न केला तर सर्व जमेन तत् दग्धुम न शशाक. सगळ्या सामर्थ्याचा उपयोग करून देखील ह्या छोट्याशा काडीला तो अग्निदेव जाळू शकला नाही. मग झालं काय. सहा ततः एव निवृत्ततः. त्यानंतर सहा तो निवृत्ती. निवृत्ती म्हणजे परत आला. यशस्वी माघार घेतली म्हणजे अयशस्वी होऊन झाला. यद एतत् यक्षमिति एतत् विज्ञातुं न अशकम. आणि रिपोर्ट केला त्या सगळ्यांना देवताने की महाराज खूप प्रयत्न केला आम्ही पण त्या लहानच्या काडीला जाऊ शकलो नाही. काहीतरी विचित्र आहे, वेगळं आहे. पण कुठली गोष्ट पूर्ण केल्याचं मग दुसरं कोणाला पाठवायचं. हे अग्निदेवाला देखील आपल्या अल्प सामर्थ्याची आता कल्पना आली प्रत्यक्षात. ते कोण की कोणीतरी आपल्या मागे दुसरी शक्ती आहे पण ते काही सांगू शकलं नाही. आता मग पुढचा मंत्र यात आणखी आता पुढचं दुसरं आख्यान सुरू झालं वायूच्या संबंधात. अथ म्हणजे यानंतर अशी पद्धती. पुढचं आता अथ वायू अब्रुवन् वायवेत विजानीहि किमेतद् यक्षमिति तथेति तदभ्यद्रवत तमभ्यवदत कोसीति वायुर्वा अहमस्मीति अब्रवीत मातरिश्वा वा अहमस्मीति. दुसरा आता 7व्या मंत्रापासून आता वायूचं व्याख्यान सुरू झालं की अथ म्हणजे यानंतर जेव्हा पाहिलं की अग्निदेव परत आले माघार घेऊन आता दुसऱ्याला पाठवू. काम तर झालंच पाहिजे. अथ वायू अब्रुवन. नंतर वायूला म्हणाले देव वायवे एतत् किम यक्षमिति तद्विजानी. हे वायुदेवा हे यक्ष काय आहे ते तुम्ही जाणून घ्या आणि आम्हाला अहवाल सांगा, रिपोर्ट द्या. यक्षमिति तद्विजानी तथा इति. त्याच्यावरती एक आहे मी जाऊन येतो. तो तसाच गेला. तद अभ्यद्रवत. अगदी तेच शब्द आहे मागचे. तर त्याने त्वरेने धावत धावत तिथे जाऊन गेल्यानंतर थांबला. तेव्हा त्याने विचारलं यक्षाने कहा असी ती. प्रश्न विचारले की कहा असी इति. तम अभ्यवदत अहम वायुवा अस्मी इति. प्रत्युत्तर त्यांनी दिलं की मी वायू आहे. माहित नाही तुम्हाला. आपलं दुसरं नाव सांगितलं इति अहम मातरिश्वा वा अहम अस्मी इति अब्रवीत. जसं त्यांनी जातवेदे दुसरं नाव सांगितलं कारण तसं काही आपल्या उपाधी सांगितलं बरं वाटतं की मी मातरिश्वा. मातरी म्हणजे मांतरी अंतरिक्षे श्वेती ती मातरिश्वा. सगळ्या आकाशामध्ये भ्रमण करणारा असा वायू आहे सर्वव्यापक. एवढं सांगितल्यानंतर थोडंसं उत्तर जरा अहंकाराने दिलं. मग त्याच्यावर आता परत आणखी प्रश्न विचारला त्यांनी. पुढे बघा. तस्मिन् त्वयि किं विरेमिति अपिदं सर्वम् आददीय यदिदं पृथिव्यामिति
तस्मै तृणं निदधावे तद आदस्वैति तद उपप्रियाय सर्वजवेन तन्न शशाकादातुं स तत एव निवृत्ते नैतदशकं विज्ञातुं यदेतद यक्षमिति. दुसऱ्याचा निकाल लागला. अगदी तस्मिन त्वयि किम विरेमिती, जे तुम्ही एवढे सर्व व्यापक समजता, सगळ्या ब्रह्मांडात भ्रमण करणारे मातरिश्व म्हणता, अशा शक्तिशाली आपणामध्ये काय शक्ती, आपलं सामर्थ्य काय? माझं सामर्थ्य उत्तर सांगितलं. यदिदम पृथिव्याम, या पृथ्वीवर म्हणजे या विश्वामध्ये जे काही सगळं दिसतं, सर्वमपि इदम आददीय, हे सगळं काही मी एका क्षणार्धात उडून लावू शकतो, इतकं माझं सामर्थ्य आहे. मग तो गवताचा तुकडा होता. तस्मै तृणं निदधाय एतद आदस्व, त्याच्यासमोर गवताचा तुकडा त्यांनी ठेवला. तस्मै तृणं निदधौ, त्याने या यक्षाच्या रूपाने असलेल्या ब्रह्माने त्याच्यासमोर गवताची काडी ठेवली आणि म्हणाले काय, एतद म्हणजे हे आदस्व, इथे हे उडवून लावा. तद उपप्रिय, अत्यंत समीप जाऊन, जवळ जाऊन, सर्व जवेन म्हणजे सगळी शक्ती पणाला लावून, तद आदातून न शशाक, आणि तो त्याला उडवू शकला नाही. खूप प्रयत्न करा. सहा ततः एव निवृत्ते, आणि तिथूनच तो अगदी माघारी परतला की आपल्याकडे काही जमलं नाही. यदेतत यक्षमिती विज्ञातुम न अशकम, हे यक्ष काय हे मला काही समजू शकलं नाही असं त्यांनी अहवाल प्रस्तुत केला. दोघं फेल झाले. आता इंद्र म्हणजे देवानाम राजा इंद्रा. माहिती आहे की पुराणामध्ये काय म्हटलं आहे, इंद्रदेव सगळ्या मिनिस्टरला कंट्रोल करणार आहे. तसा प्राईम मिनिस्टर सगळ्या मिनिस्टरचा कंट्रोलर. जेव्हा हे सगळे छोटे छोटे मिनिस्टर जाऊन परत आले म्हणजे देव, तर आपण ते म्हणते की आपण जाता हुशार घ्यायला पाहिजे, काहीतरी वेगळा प्रकार आहे तो. थोडीशी काळजी घेतली ते. आणि सगळ्या देवतांनी शेवट कमांडर इन चीफ, या सगळ्याचा जो कमांडर आहे, इंद्र कशाला म्हणतात, देवानाम राजा इंद्र, सगळ्या देवतांचा राजा. नाही आता त्यांना पाठवू, कारण पहिल्यांदा छोटे छोटे बाळ, मग सगळ्यात शेवट. तर त्यात ते आता आख्यान सुरू झालं. अथ व्हायचा अर्थ केव्हा आहे की नवीन विषय झाला की अथ म्हणजे यानंतर. अथेंद्रम अब्रुवन मघवन एतद विजानीहि किमेतद यक्षमिति तथेति तदभ्यद्रवत तस्मात् तिरोदधे स तस्मिन्निवाकाशे स्त्रियमाजगाम बहुशोभमानां उमां हैमवतीं तां होवाच किमेतद्यक्षमिति. अथ म्हणजे वायू देखील फेल होऊन आला, अयशस्वी होऊन आला. त्यानंतर मग सगळ्या देवांनी ठरवलं की आपण सगळ्या देवतांचा राजा इंद्र त्यालाच आपण पाठवू, कारण हा प्रश्न सोडवला पाहिजे, यक्ष प्रश्न. अथ इंद्रम अब्रुवन, देवांनी इंद्राला असं म्हणाले, त्याला नाव दे मघवन, म्हणजे सगळ्याला जाणणारे असल्यामुळं, आणि तुम्ही जाऊन या. किम एतद यक्षमिती, त्यांना विनंती केली की ते यक्ष स्वरूप काय आहे ते समजून घेण्याची त्यांना विनंती केली, कारण त्या मोठे असल्यामुळे त्यांनी विनंतीने सांगितलं की जा. तथा येते त्याने आपलं नम्रतेने उत्तर, ठीक आहे जाऊन येतो. तद अभ्यद्रवत, आणि तिथे तो देखील त्वरेने तिथे गेला इंद्र. तस्मात तिरोदधे, पण एक विचित्रच घडलं. आतापर्यंत त्या दोघांचा वार्तालाप तरी झाला, पण तिथे ते जाऊन पोचताच तस्मात तिरोदधे म्हणजे ते त्याच्यासमोर असलेले यक्षाचं रूप अंतर्धान पावलं, सगळं शून्य झालं, डार्कनेस वाटला, अंधकार झाला. पण झालं काय, थोडा वेळ त्यांनी प्रतीक्षा केली, कारण त्यात कसे केली होते की इंद्राची क्वालिटी आहे की निर्धार पक्का केला, त्यान जाव की जिलबी खाव की काय करू, पण ते केल्याशिवाय राहणार, एक करणार नाही तर मरणार बस. आणि शिवाय हृदयात श्रद्धाही होती
यातून जेव्हा आपल्याला पहा ना सकाळची वेळ कशी असते, जेव्हा पक्षी किलबिल करतात, अंधार अजून ढळलेला नसतो, दिवस उजेलेला नसतो, पण पक्षी कसे असतात श्रद्धायुक्त असलेले की आता अंधार जाणार आहे, दिवस, अशी श्रद्धा होती, त्याच्यात उत्साह होता म्हणून थांबले. तो उत्साह आणि श्रद्धा नसते तर निघून चाललं असतं की काय दर्शन घ्यायचं आहे देवाचं, जाऊ दे. थांबले तिथे प्रतीक्षा करून, कारण सबर का फल मीठा होता है, श्रद्धा के साथ क्या चाहिए, सबुरी, पेशन्स. त्यांनी पेशन्स ठेवलं. आणि मग झालं काय की तस्मिन एव आकाशे, त्या आकाशात म्हणजे त्या स्पेसमध्ये बहुशोभमानाम हैमवतीम उमाम स्त्रियम आजगाम, अत्यंत सुंदर दैदिप्यमान अशी एक उमा, हिमवानाची पुत्री उमा यक्षगुप्त झाला. आणि त्या ठिकाणी अत्यंत लावण्यवती, अलंकाराने विभूषित असलेली सुंदर स्त्री, पती अगदी सात्विक निर्मळ स्त्री. आणि ती काही बोलली नाही. पण आता यांना आवश्यकता होती काय ते जाणून घ्यायचं. आता प्रश्नोत्तराची भूमिका बदलली. इकडनं प्रश्न केला त्यांनी, काय होतं गे. त्यांनी पाहिलं की हे काहीतरी विद्यादेवी दिसते, ही आपल्याला मदत करायला कोणीतरी आली या ठिकाणी. सहा ताम ही ताम किम एतद यक्षमिती उवाच. सहा उवाच तो म्हणाल ताम, तिला म्हणाले किम एतद यक्षमिती, ते यक्ष काय होतं, आमच्या दोघांना काही समजलं नाही, मलाही समजून घ्यायचं आहे, आणि त्याशिवाय हे रिपोर्टिंग पूर्ण होणार नाही. आता इथे खंड पूर्ण आपण वाचून मग त्याचा आतला अर्थ बघू. पुढे चला, आता अजून शेवट व्हायचा आहे. आता पुढच्या भागात चला. सा ब्रह्मेति होवाच ब्रह्मणो वा एतद् विजये मही यद्वमिति ततो हैव विदांचकार ब्रह्म इति. सा उवाच, सा म्हणजे ती ब्रह्मविद्याच होती. ती कोणत्या रूपाने प्रगटली, हिममानाची पुत्री उमा म्हणून. अत्यंत म्हणजे पहा, निर्गुण निराकार देखील कसं भक्ताच्या उद्धारासाठी असं प्रगट. ती प्रेरणा व्यासाने मिळाली. तिला जेव्हा विचारलं आणि आधी मागच्या खंडात सांगितल्याप्रमाणे त्या उत्तर दिले तिने. साऊवाच, ती म्हणाली की ब्रह्मैती, ते जे तुम्ही बघितलं तिथे ते साक्षात निर्गुण निराकार निर्विकार शुद्ध ब्रह्म होतं. हे म्हणून ते संत निराकार, ते विठ्ठलाची मूर्ती आपण पाहतो ना, कानडा तो विठ्ठल वगैरे वगैरे. ब्रह्म इति असं ते म्हणाली. आणि ब्रह्मणा वै एतद् विजय मह्यद्वमिति, आणि त्या ब्रह्माच्या साह्याने तुम्हाला देवांना विजय मिळाला. मग का प्रगटली, म्हणजे त्यांनी विचारलं पण भावार्थ समजला. का मग काय यक्षाचं रूप जाऊन तर विजय मिळाला म्हणून तुमचं ऐश्वर वाढलं आणि तुम्हाला अभिमान झाला, महिमा वाटायला लागली तुमची. खऱ्या अर्थात तो महिमा कुणाचा होता, ब्रह्माचाच होता. आणि ततः ब्रह्म इथे विधांतकार, आणि म्हणून ते तुम्हाला जाग करण्याच्या दृष्टीने आणखी याच्यापेक्षा खालच्या भूमिकेत जाऊ नये म्हणून अवतरित झाली. ती कोणत्या रूपाने, ते शुद्ध ब्रह्मच त्या उमा हेमवतीच्या रूपाने. म्हणजे अवतार देखील कधी कधी शिव विष्णू या रूपाने आहे, किंवा रामाच्या कधी वेगळ्या प्रकारचे जे देवी आहे उमा या दृष्टीने. आणि उमेचा अर्थ आपल्या याच्यात ब्रह्मविद्या, त्या रूपाने ती प्रकटली. तथा हा ब्रह्म, आणि ती ब्रह्मविद्यात ब्रह्म काय म्हणून सांगू शकतो. आणि म्हणून साधकांनी खूप दिवस उपासना कर्मकांड केल्यानंतर खरोखर त्याची अंतःकरणाची शुद्धी होते, तेव्हा उपनिषदात त्याचं लक्ष लागतं. आणि गुरुमुखाने ब्रह्मविद्या ऐकल्याशिवाय ही काही आत्मसात होत नाही. हाच भाग आहे. असं साधकाचं अंतःकरण जेव्हा इंद्रस्थितीला पोहोचतो, इंद्र म्हणजे निराभिमानाने उत्साहाने, आणि कुठलंही साधन सोडायचं नाही, त्याच्यात तीव्र श्रद्धा ठेवायची आणि शेवट पाहायचं त्याचा. आता ब्रह्मविद्या तर डायरेक्ट प्रगट होऊ शकत नाही, पण ज्याने आपल्या गुरुपासून ब्रह्मविद्येचं अध्ययन केलं आहे आणि ब्रह्माची दृष्टी प्राप्ती झाली आहे, अशा सद्गुरूचा लाभ होतो त्याला. आणि मग त्याला
तो देखील सगुणातून निर्गुणात जात असताना त्याच्या अंतःकरणात असा डार्कनेस किंवा अंधकार तयार होतो की काय आता हेही सुटलं तेही नाही. अशा वेळेस त्याला सांगते की ते जे आहे त्याच्या सगळ्या विचाराचा निराश झाला, पण जे चैतन्य तसंच आहे ते तू आहेस. आणि असं करून त्याला आता त्याचे डोळे उघडले. कोणाचे? इंद्रदेवाचे. इंद्र कस्मात इदम द्रष्टा इंद्र, हा सगळ्याला जाणणार आहे ते आपल्याला समजलं. गुरुमुखाने ऐकल्याशिवाय ब्रह्म स्वरूपाचं ज्ञान आणि विज्ञान होत नाही असं या मंत्राने आपल्याला निर्देशित केलं. आता इंद्र आता पुढे तुलनात्मक दृष्टीने सांगतात. आधीच्या दोघांना फक्त दर्शन झालं, ह्याला आत्मस्वरूपाने त्या आत्मतत्वाचं ज्ञान देखील झालं. हे पुढे सांगत आहे. आता तुलना करून सांगतात. तस्माद्वा एते देवाः अतितराम इव अन्यान देवान यद अग्निः वायुः इंद्रहास्ते हेन नेदिष्ठं पस्पृशते हेन प्रथमो विदांचकार ब्रह्म इति. आता तुलनात्मक दृष्टी सांगतो की आधीच्यानं फक्त दर्शन झालं, वार्तालाप, याला दर्शन नाही, त्या आत्मस्वरूपाचा ज्ञानाचा साक्षात्कार झाला. यद अग्निः वायुः इंद्रः तेहि येन नेदिष्ट पस्पृशु. ज्या अर्थी अग्नी वायू इंद्र या देवांना ब्रह्माचा अत्यंत निकट असा संबंध आला, जवळ आले, आणि तेही येनच ब्रह्म इति प्रथमा विधानचकारा. आणि ज्या अर्थी देवांना ह्या ब्रह्माचं प्रथम ज्ञान झालं, म्हणजे बाकीच्यांना रूप आणि त्याचं वार्ता झाली, पण ह्या इंद्राला त्याच्या बाबतचं आपलं हे ज्ञान झालं, साक्षात्कार झाला. तस्मात साक्षात्कार कसे नव्हतो? ज्ञानात एव तू कैवल्यम, श्रुती मातेचा शब्दानुसारच महावाक्याचं ज्ञान होऊन आपल्यातलं आवरण दूर होऊन आपल्या स्वरूपाची स्थिती प्राप्त होते. तस्माद वै एते देवा अन्यान देवान अतितराम इव. ज्या अर्थी देव कोणते आधी कोण देव पाठवले? प्रथम अग्निदेव, नंतर वायुदेव आणि नंतर इंद्रदेव. त्यापैकी दोघांना दर्शन झालं, वार्तालाप झाला, पण आपल्या स्वरूपाची स्थिती नाही प्राप्त झाली किंवा ज्ञान नाही. म्हणून झालं काय की बाकीचे जे छोटे छोटे देव बसले होते त्याच्यापेक्षा ते महत्वाचे. फार नुसतेच कार्यकर्ते असतात, त्याच्यात मेंबर होतात, कमिटी, त्याच्यात आणखी काही असं सारखं समजलं की इतर देवतांपेक्षा त्यांना जवळीकता प्राप्त होते. तस्माद वै एते देवः. ज्या अर्थी हे देव इतर देवापेक्षा समीप जाऊ शकले, कोणाच्या ब्रह्माच्या सगुणाच्या तरी का होईना, तर त्याच्यापेक्षा ते श्रेष्ठ समजले जातात. श्रेष्ठ होत असं ठरलं असं म्हणायचं. आणि ह्या मंत्रामध्ये अग्नी वायू इंद्र हे देव इतर देवापेक्षा श्रेष्ठ काय अशा तर या ठिकाणी निर्देशित केलं. आता इंद्राची भूमिका कशी होईल? कारण इंद्राने त्याचं ज्ञान संपादन केलं श्रुती मातेच्या साक्षात मुखारविंदातून, आणि त्याला ती दृष्टी प्राप्त झाली. आणि म्हणून तर पुढच्या निष्कर्ष सांगतो. तस्माद वा इंद्रः अतितराम इव अन्यान देवान सहेन निर्दिष्टम पस्पर्श सहेन प्रथमो विधानचकार ब्रह्मेती. आता इंद्रामध्ये विशेषता कोणती की त्याला जरी असं सगुणाचं किंवा असं दिसलं नाही तरी पण त्याला आपला निर्गुण निराकार तो ईश्वर, तो परमात्मा, त्याचं ज्ञान झालं. तस्माद वै इंद्र हा अन्यान देवान. बाकीच्या त्या साध्या देवापेक्षा ते व्हीआयजी असलेले देव महत्वाचे, कारण त्यांना तिथे जायला मिळालं. त्यापेक्षा दुसऱ्यांनी दर्शन घेऊन त्याच्या बाबतचं ते ज्ञान संपादन केलं. आता कम्पॅरेटिव्ह म्हणजे तुलनात्मक तिथे सांगत आहे की त्या लोकांनी फक्त रूप आणि नावाचं घेतलं. आपण रूप पाहणं असतो, पण स्वरूपाचं हे ज्ञान व्हायला हवं होतं. तस्माद वै इंद्र हा अन्यान देवान. या कारणासाठी अत्यंत निकट संबंध होऊन प्रथम इंद्राला हे काय झालं? ब्रह्म इति विधानचकारा, हे ब्रह्माचं ज्ञान झालं. सहा एतद निर्दिष्ट, जवळ जाऊन पस्पर्श, ते जवळ गेले. सहाय्येन ब्रह्म इति प्रथम विधानचकारा.
6 म्हणजे तो इंद्र त्याला जाणू शकला की हे ब्रह्म होतं, शुद्ध ब्रह्म. आपला गर्व हरण करण्यासाठी ते प्रगटलं. म्हणून आपण कधीही गर्व करू नये. अभिमान मत कर आदमी मै ही भला मेरा भला. अहंकार करू नको आपल्या त्यात, मीच मोठा माझच बरं. कुछ सोच रे इस मगज में किसका अहम जग में चला. आपल्या बुद्धीमध्ये विचार कर ही कोणाचा अहंकारी झाला. रावण सरिके शूर की मुंडी जमी में घुस गई. इतका बलाढ्य धनाढ्य विद्याढ्य होता, पण झालं काय. पण आज सांगपा रावण काय झाले अकस्मात. तसं हे सगळं राज्य होतं, त्याला माहित तेच संपलं. आणि भर जिंदगी की बात भी आखिर यहाँ पे फस गई. तर त्या दोघांना असं झालं फसवणूक. पण यांना प्रत्यक्ष त्याचं दर्शन झालं, त्याचा स्वरूपाचा साक्षात्कार झाला. आणि म्हणून या 2 देवतापेक्षा देखील इंद्रदेवता साक्षात्कारामुळं ज्ञान झाल्यामुळं सगळ्यापेक्षा श्रेष्ठ ठरले इथपर्यंत. आता याचं थोडक्यात आपण चिंतन करून उद्याच्या त्याचा कसा अनुभव साधकाला होत असतो याचा पाहायचं. आता तुम्ही गोष्ट ऐकली आतापर्यंत. आधी सांगितलं त्या श्रुतीचा आधार न घेता, आता श्रुतीचा आधार घेऊनही सांगितलं तुम्हाला. त्यात आपल्या समोर प्रस्तुत केले की 2 प्रकारच्या अशा तऱ्हेचे पक्ष, एक देवाचा, एक देव, आणि दुसरे असुर. जसं महाभारतात देखील तुम्ही बघता पांडव आणि कौरव एक दैवी संपत्तीचे असलेले, दुसरे आसुरी संपत्तीचे. त्याचं विवरण वर्णन बघायचं असेल तर गीतेचा 16वा अध्याय आहे का सगळं आपलेच. तशा साधकाच्या अंतःकरणात दोन्ही प्रकारचे वृत्ती असतात. तो जेव्हा साधनेला ध्यानाला बसत असतो तर त्याच्या अंतरंगात देखील असा झगडा सुरू होत असतो, कोणत्या दैवी आणि आसुरी प्रवृत्तींचा. आता पुराणात हेच आपल्याचं सांगितलं की कोणतं समुद्र मंथन केलं ऐकलं तुम्ही. कोणत्या समुद्रामध्ये, क्षीर समुद्रामध्ये. मध्ये मंदार पर्वत लावला, त्याला वासुकी साप लावला, दोघांनी रस्साखेच केली. त्यातून तोच भाग थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितले. आणि शेवट त्यातून मग 2 प्रकार उद्भवले. एक तर उत्तम असे रत्न, 14 रत्न आले त्या ठिकाणी. कल्पवृक्ष आला, त्याच्यानंतर शंख आला, आणखी कामधेन वगैरे वगैरे वगैरे. अश्वमेधाचा घोडा आला सगळं. म्हणजे असे साधकाच्या अंतःकरणात देखील असे सिद्धी येऊ शकतात एकाग्रतेची साधना केल्यानंतर. काही लोक थोडी सिद्धी केली की तिथे थांबून जातात, पलीकडे ज्ञानापर्यंत जातच नाही. मग अशा नको तरी म्हटलं तर माणसाला थोडंसं अहंकार येऊन जातो. आता ह्या ज्या देवता आहेत त्यासाठी त्यांनी मुद्दाम जे अप्रगट रूप आहे, अव्यक्त रूप आहे, निराकार आहे, ते आकाराला आलं. आणि अशा वेळेस आलं की संध्याकाळच्या वेळेस ते आपल्या रिलॅक्स होऊन गप्पा करत होते. कशासाठी की हा आमचा महिमा आहे, आमचा अहंकार आहे. म्हणजे देव देखील सात्विक होते, पण सात्विक देखील अहंकार राहू शकतो. शेवट सत्वगुणाचा देखील अहंकार सुटला पाहिजे. आपण की आरती करत असताना पहिल्यांदा पूजेने आपलं मन सात्विक होतं, शेवट आरती करतो, आणि शेवट आरतीचं पर्यवसान कोणत्या आरतीत होतं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रम सदा वसंतम कुठे हृदयारविंदी. असं पाहिजे. खूपच चांगली संस्कृती आहे भारतीय. तर ते सत्वगुणाचं प्रतीक आहे. तो देखील म्हणजे हा सात्विकतेचा अभिमान. बाकीच्या तर होतं, ते रजगुणानुसार गेले, धावत परत आले. तमगुणासारखं असलेले पहिल्यांदा कोण गेलं, अग्नी, दुसरा वायू, नंतर इंद्रदेव. त्यासाठी एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची की यथा पिंडे तथा ब्रह्मांड देवता आहे. तसं पिंडामध्ये ऐकण्याची देवता कोणती आहे, कान. तर त्याची बाहेर ब्रह्मांडामध्ये आकाश ही देवता आहे. ही आपली त्वचा हे स्पर्शाची देवता आहे. ब्रह्मांडात वायू जर नसता आपल्याला स्पर्शज्ञान झालं नसतं. नेत्रांनी आपल्याला रूप दिसत असतं, पण ब्रह्मांडात सूर्य नसता. सूर्य म्हणजे अग्नीचं झगझगीत प्रकाशित आहे. अशा तर हे पंचमहाभूताचा संबंध आहे. आज एवढंच फक्त सांगतो तुम्हाला, उद्या आणखी विचार करणार की पिंडामध्ये ज्या देवता आहे, देवताना देवा हा इत्यर्थ, ज्याच्याद्वारा एका एका गोष्टीचं आपल्याला ज्ञान होत असतं. शब्दज्ञान, स्पर्शज्ञान, रूपज्ञान, रसज्ञान. यथा पिंडे तथा ब्रह्मांडात त्याच्या अधिष्ठाती देवता आहे. जसं आपण शब्द ऐकायला येतो कानामध्ये पॉवर ऑफ ऑडिशन आहे म्हणून, त्याची अधिष्ठाती देवता आकाश आहे. त्वचेने
स्पर्शज्ञान होतं, अधिष्ठाती देवता वायू आहे. नेत्राने आपल्याला रूप दिसतं, रूपज्ञान होतं. बाहेर अग्नीचं रूप असलेलं हे सूर्यदेवता आहे म्हणून. त्याच्यानंतर जिभेने आपल्याला रसना किंवा आपल्याला चव येते, ते पाणी तत्व आहे म्हणून, म्हणजे पाणी ते बाहेर तिथं. आणि नाकाने आपल्याला गंध होती पृथ्वी, पृथ्वीचं प्रतीक अश्विनी कुमार म्हटलंय आपल्याच्यात. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. आता दोन देवता पाठवलं, पहिल्यांदा कोण? अग्निदेव, नंतर वायुदेव. आता अग्नीला कर्मेंद्रियाच्या दृष्टीने ही वाचेची देवता म्हणतात. आपण एक फायरी स्पीच म्हणतात, म्हणजे अग्नीसारखं बोलणं येतच. आमच्या गुरुदेवाचे म्हणायचे बुलेट सारखे बोलतात ते फटाफट. वाचेची देवता. अग्नी वाघ भूतवा मुखे प्राविशत, ऐतरी उपनिषद येईल. अग्नी ही वाचा रूपाने होऊन आपल्या मुखामध्ये प्रगटला, म्हणजे वाचेची देवता अग्नी. आता वाचा कोणत्या इंद्रियाचं प्रतीक आहे? ज्ञानेंद्रिय की कर्मेंद्रिय? वाचा हे ज्ञानेंद्रियात येते, चुकलं, कर्मेंद्रियच. म्हणजे सगळे कर्मेंद्रिय न तत्र वाक गच्छती सांगितलं होतं पहिल्याच्यात. म्हणजे तिथे त्या ब्रह्माला वाचा देखील त्याला विषय करू शकत नाही, अविषयत्वात. वाचेला ते प्रकाशित करतं. झालं म्हणून तो परत आला. दुसरं, आता त्याच्या डोळ्याला पाहण्याची देखील शक्ती त्याच्यापासून मिळते, त्या अग्नीपासून. म्हणजे तसं आता ज्ञानेंद्रियाच्या दृष्टीने पाहिलं तर डोळे देखील बघू शकत नाही, न तत्र चक्षुर गच्छती. झालं, समजला तो. आता दुसऱ्या आपल्याच्यात असलेला वारा किंवा प्राण. प्राणाचं प्रतीक आहे आपल्याचा श्वासोश्वास, म्हणून आपल्याला क्युबिक सेंटीमीटर श्वास आत आणि बाहेर येतो. तर समष्टी प्राण. त्या प्राणाचं प्रतीक वायू, तो देखील ओळखू शकला नाही, तिथे परत आला. आणि तसंच आपल्याच्यात वायू असल्यामुळे स्पर्श ज्ञान होत असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता प्राणशक्ती देखील प्राणाला लावली तरी ते काय समजू शकलं नाही, तो परत आला. आता इंद्र कस्मात इदम द्रष्टा इंद्र. तसं बाहेर देवानाम राजा इंद्र, तसे ह्या जर देवता आपण समजलो, कोणत्या? नेत्र, कर्ण वगैरे, या सगळ्या देवतांचा राजा आपल्या पिंडामध्ये मन आहे. देवानाम असं इंद्रियानाम राजा मनः, तसा देवानाम राजा इंद्र. तिथं आता किती लॉजिकल आहे. आता तो संपूर्ण इंद्रदेव म्हणजे मन देखील तिथे जात असतं साधकाचं, कोणतं असेल तर इंद्र स्थितीत असलेलं. पण मन देखील तिथे जाऊन अशा अवस्थेला पोहोचतं. काही सगुण केल्यानंतर आपल्याला जेव्हा निर्गुणात उतरतो तेव्हा सगुणाचं रूपही थांबलेलं असतं, निर्गुणातून साक्षात्कार झालेला असतो. इंग्रजी त्याला म्हणतात डार्क नाईट ऑफ द सोल. त्याला समजत नाही कुठे म्हणून. अशा वेळेस त्याला उमा हेमवती प्रगटली. उद्या आतला अर्थ आपण त्याचा बघून, आता त्याचा प्रात्यक्षिक कसा साक्षात्कार होत असतो साधकाला, त्याचा आता सूत्ररूपाने पुढे सांगून भैरवीसारखा हा अध्यास आपला. उद्या आणि परवा 2 दिवस आहे. उद्या थोडंसं याचा मागवा घेऊन आपण, ऋषी आपल्याला उदाहरण देऊन सांगत आहे. एक पिंडातलं उदाहरण, दुसरं ब्रह्मांडातलं, आणि कसं स्टेप बाय स्टेप याला साक्षात्काराची अवस्था प्राप्त होते हे आपल्याला सांगणार. इथेच थांबू आपण. सहनावतु. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.